संभाजीनगर में अंबादास दानवे ने किसानों की समस्या और उनके हालात पर टिप्पणी की। उन्होंने कहा कि जिन लोगों को आलीशान बंगले और भव्य जीवन शैली की आदत है, उन्हें किसानों की वास्तविकता, पीड़ा और मुश्किलें समझ में नहीं आती। दानवे ने यह भी कहा कि किसानों की समस्याओं को नजरअंदाज करना देश की कृषि और ग्रामीण अर्थव्यवस्था के लिए खतरनाक साबित हो सकता है। शेतकऱ्यांच्या वेदना ज्याला कळत नाही, ज्याला मुंबईच्या 72व्या मजल्याची सवय आहे, संभाजीनगरात 22,000 स्क्वेअर फीटच्या राजमहालाची सवय, त्याला शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना काय करणार? म्हणून आमच्या बोंबाला बोंबा, भावनाला जर बोंबा म्हणत असेल तर मला असं वाटतं त्यांना त्यांच्या भावना लखलाव। तर सातत्याने टीका करताय, हंबरडा फोडायला दम आहे का तुमच्यामध्ये, किंवा काय मदत काय करताय, बिस्किट घेऊन येणार का, पार्लेजी देणार का, असं सतत सुरू आहे। पण याच्यावर उत्तर देण्याची मला काही गरज नाही आणि मला आवश्यकता पण नाही त्यांच्या टीकेला। असं कुत्रे भुंकत असतात, त्याच्याकडे आपण काय लक्ष द्यायचं? आपण आपलं काम करायचं असतं। शेतकऱ्याच्या व्यथा वेदना हंबरडा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो, कारण सरकारचे कान बंद झालेले आहे। यांना ऐश्वर्याची सवय लागली, नोटाच्या मोठ्या बॅगाच्या बॅगा घरात घेऊन बसायची सवय झालेली आहे। आता अशा लोकांना शेतकऱ्याच्या व्यथा काय करणार आहे? एक शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर एक प्रश्न आहे। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्ही निवडून येण्यासाठी काही आश्वासन देतो असं सहकार मंत्री। बरं झालंय, कबूल केलं सहकार मंत्र्यांनी। यांना कशाचा नाद आहे? यांना नाद टक्केवारीचा आहे, गुत्तेदाराला लुटायचा आहे, महाराष्ट्राला लुटायचा आहे। वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळे टेंडर जास्तीच्या दराने देण्याचा यांना नाद लागलेला आहे। आणि मला त्या नादापेक्षा कर्जमाफीची भूमिका, भावना, शेतकऱ्यांची योग्य भूमिका। ही मदत काय करणार? मातोश्रीवर हे रॉयल्टी घेतात। चंद्रकांत खैरेंची अवस्था मातोश्रीवर रॉयल्टी देऊन तेवढंच झाली आहे, टोल वसुली आहे तिथे, असं संजय शिरसाट म्हणाले। संजय शिरसाट खालच्या लेवलचा माणूस, त्याच्याविषयी काय बोलायचं आपण? दादा जी प्रमुख मागणी होती, जी अनुदान देणारे शासन, फार्मर आयडीची अट रद्द करावी अशी प्रमुख मागणी। फार्मर आयडीची अट रद्द झालेली नाही, कालची शासनाने रद्द झालेली नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं KYC रद्द करू, परंतु अजून झालेलं नाही। त्यालाही काही ना काही अटी शर्ती आहेत, मी रात्री त्याची माहिती घेतली, परंतु ती KYCची अट सध्याच्या घडीला शिथिल करावी असं एक मला असं वाटतं शेतकऱ्यांची मागणी आहे। हे आज होर्डिंग लागले मेळाव्याचे आणि त्यात 6 आमदारांपैकी 5 आमदारांचे फोटो पण आपली सरकार त्यांच्या पक्षाचा मला काही माहिती नाही, त्यांच्या पक्षाविषयी मला बोलायची काही गरज नाही। सत्तार नाराज आहेत, मला त्यांच्या पक्षाविषयी काही बोलायची गरज नाही, कारण इथं शेतकरी हंबरडा फोडतोय आणि हे लोक पक्षाचे मेळावे घेत असतात। मला असं वाटतं त्यांना जनतेच्या व्यथा काही माहिती नाही। खोक्याची सवय असणारे लोक आहे, टक्केवारीची सवय असणारे लोक आहे, गद्दारीची सवय असणारे लोक आहे, यांच्याविषयी काय भावना व्यक्त करायची? आज एक मोठा ओबीसीचा मोर्चा निघतोय, मराठा आरक्षणाचा तो GR निघालेला, सॉरी हैदराबाद गॅझेटियर GR, तो रद्द करा अशी त्यांची मागणी आहे। मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले, त्याच्या भावना जे ते व्यक्त करताय। मराठा समाजाने मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या होत्या, सरकारने त्यांना प्रतिसाद दिला होता। आता ओबीसी भावना व्यक्त करतायत। मला असं वाटतं मराठा समाजाचं ओबीसी देत असताना कोणताही मराठा ओबीसी असं होत नाहीये की जो ओबीसीच आहे पण ज्याच्याकडे प्रमाणपत्र नव्हतं त्याला तोच ओबीसी होतोय। कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे काय? जो शेती करतो तो कुणबी आहे, कास्तकार तो कुणबी आहे। ज्या मराठवाड्यात शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय, तिथं निवडणुकांचं रणशिंग भाजप आणि शिंदेची शिवसेना दोघांच्याही नियोजना, बैठका, मेळावे। आमचा पण अशाच पद्धतीनं मराठवाड्याचं शिबिर होतं कार्यकर्ते, परंतु शिबिर जेव्हा ठरलं त्याच्यानंतर ही अतिवृष्टी झाली। आम्ही हे शिबिर कॅन्सल केलं, रद्द केलं आणि शेतकऱ्यांच्या विषयी गावोगाव गेलो, शेतकऱ्यांना मदत दिली, तालुकानिहाय निदर्शनं केली, तहसीलवर, कलेक्टरवर केली आणि आता विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढतो। त्याच्यामुळे त्यांना राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या लागल्या। आम्हाला शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना आमच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहे। आजचे मेळावे राजकारणाचाच म्हणावं, राजकारण त्यांनी काय लपवून थोडी ठेवले, राजकारणाचाच भाग आहे। ते माणिकराव कोकाटे दुबईला गेलेले आहेत आणि क्रीडा विभागाचा निधी आहे, जे पुण्याचं क्रीडा संकुल आहे, त्याच्या मेंटेनन्सचा निधी वापरून ते दुबईला गेले आहे क्रीडा संकुल पाहायला आणि कसं चांगलं करायचं ते करायला। पुण्याचं क्रीडा संकुल तसं पाहायला गेलं बालेवाडीचं तर अत्याधुनिक हे राष्ट्रकुल स्पर्धा तिथं झालेल्या आहेत।
त्यापेक्षा दुबई तर एवढसा देश आहे, तिथलं क्रीडा संकुल काय बघणार. मला असं वाटतं स्वतःची एक ट्रिप असेल, सुट्ट्या घालवायची असेल म्हणून ते गेले असतील. हे काय पाहायला की नाही, हे फॉर्मॅलिटी दौरा दाखवला असेल त्यांनी. कारण पुण्याचं बालेवाडीचं दुबई 10 वेळेस दुबईच्या पेक्षा चांगलं आणि सुव्यवस्थित आपलं बालेवाडीचं क्रीडा संकुल. धरण क्षेत्रामध्ये पर्यटन स्थळी आता दारू मिळणार आहे पाहिजे. आता घराघरात दारू मिळणार, रस्त्यावर सुद्धा दारू काही दिवसानं महसुलासाठी सरकार देणार आहे. आमच्या काळामध्ये बिअर शॉपी किराणा दुकानावर द्यायचं, तर हे महाराष्ट्र मद्यालय करण्याची भूमिका घेतली होती. आता हे महाराष्ट्र मद्यालय उलालं काय उलागलं, सगळ्या ठिकाणी ऑफिशियली मद्यालय द्यायची परमिशन देत आहे सरकार. आणि म्हणून या महाराष्ट्राचं मद्यालय ते करायच्या दिशेनं लागले. मागे परवाने द्यायला सुरुवात केली, कारखान्याला लायसन द्यायला सुरुवात केली, धरण क्षेत्रात द्यायला दिली, उद्या नद्याच्या क्षेत्रात देतील, परवा ओढ्याच्या क्षेत्रात देतील, परवा नाल्याच्या क्षेत्रात देतील, सगळीकडे. शेवटचा विचारतो, नांदेडला जो का GR जारी झालेला आहे मदतीचा, त्यामध्ये नांदेडचा समावेशच नाही. नांदेडमध्ये सगळ्यात जास्त नुकसान आहे, 6.5 लाख हेक्टर. मी तो GR पूर्ण वाचलेला आहे. परवा मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषदेत केलेली भूमिका आणि या GR मध्ये प्रचंड विसंगती आहे. मला वाटतं उद्या मोर्चाच्या समयास आम्ही ती सगळी समोर आणू. मी पूर्ण GR व्यवस्थित वाचलेला आहे, पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत. मदत असेल, जिल्हे असेल, तालुका असेल, या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्याचं वक्तव्य आणि या GR मध्ये मला असं वाटतं तफावत आहे. थेट वगळलंच आहे, म्हणजे लिस्ट मध्ये नावच नाही आहे. पण नांदेडला तर मोठी, आता परवा नांदेड बोललेले देवेंद्रजी, GR मध्ये नाही. हा, GR मध्ये नाही आहे. 33 जिल्हे का 32 जिल्हे त्या GR मध्ये. हा, मी बघितले ते, तिथे किती तालुके, कोणते तालुके त्या GR मध्ये उल्लेख आहे. मला असं वाटतं प्रशासनाचं लक्ष नाही का. नांदेडला तर काय काय घडलेलं आहे, म्हशी वाहून गेल्या, जनावर वाहून गेले, जमीन तर राहिलीच नाही, नद्याचे पाणी घराघरात घुसले, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली, लोकांचे घरदार हे झालेले, तरी नांदेड कसं आलं नाही हा एक प्रश्नच आहे.